कुंभमेळ्यात एक महाराज होते. मी पण तिकडे प्रयागराजला कुंभमेळ्यानिमित्त गेलो होतो. मला एक प्रश्न पडला होता. त्याचं उत्तर शोधण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यांना विचारले की महाराज, मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर देऊ शकता का? ते म्हणाले, तुम्ही खुशाल विचारा, मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मी विचारले की माणूस मेहनत करतो मग त्याला यश मिळते, पण तो म्हणतो की देवाने यश पदरात टाकले. मला सांगा, दैवश्रेष्ठ की मेहनत? मला वाटले यांची पुरती बोलती बंद होणार, पण त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून मी अवाक झालो. बोलती बंद त्यांची नाही तर माझीच झाली. त्यांनी उत्तर दिले. ते मला म्हणाले, मला सांगा, तुमचे बँकेत सेफ डिपॉझिटचे लॉकर आहे. त्या लॉकरला 2 चाव्या असतात, एक तुमच्याकडे आणि एक बँक मॅनेजरकडे. लॉकर उघडताना त्या दोन्ही चाव्या लॉकरला लावाव्या लागतात, तरच तो लॉकर उघडतो, अन्यथा नाही. बरोबर ना? मी म्हणालो, बरोबर, पण याचं मी विचारलेल्या प्रश्नांशी काय संबंध आहे? ते म्हणाले, जसे बँक लॉकरला 2 चाव्या असतात, तशाच आपल्या मानवास नियतीने 2 चाव्या दिलेल्या आहेत. एक मेहनतीची चावी, ती आपल्यापाशी असते, तर दुसरी नशीब, दैव ही चावी त्या परमेश्वराजवळ असते. आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची. जेव्हा परमेश्वर त्याच्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल, तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल, अन्यथा नाही. यशासाठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे, त्याशिवाय यशाचे द्वार उघडणार नाही. मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे, तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग नाही व नुसती भक्ती करूनही उपयोग नाही. यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ती दोन्ही आवश्यक आहेत.